भाजप आमदार गोपीचंद पडळकर बोलतात, थेट जाऊया. त्यासाठी काम करतील. त्यातून काय राहिलं तर आम्ही सगळे मंडळी तुमच्या सोबत ठामपणे उभे आहोत. तुम्हाला कुठलीही कसली अडचण आम्ही येऊ देणार नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत की ज्या लोकांच्या हिताच्या आहेत. राज्य सरकारने अनेक निर्णय घेतले. अरे राज्य सरकारने अंगणवाडी ताईंचं मानधन वाढवलं, मदतनीस ताईंचं मानधन वाढवलं, ग्रामसेवकांचं मानधन वाढवलं, शिक्षण सेवकांचं मानधन वाढवलं, पाटील पोलीस पाटील 8,500 मानधन वाढवलं, कोतवालांचं 7,500 मानधन वाढवलं. अरे ही लोक कुणाशी कनेक्ट आहेत? ही लोक आपल्याशी कनेक्ट आहेत. आपली पोरं प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत जातात, आपली मुलं अंगणवाडीत जातात. पोलीस पाटलाकडे आपलं काम असतं, कोतवालाकडे आपलं काम असतं. ही गावगाड्याची सगळी जोडलेली जी घटक आहेत त्या घटकांना न्याय देण्याचं काम आपल्या सरकारनं केलं. मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये अनेक कामं झाली. आता आपल्या इथून एक नॅशनल हायवे जातोय पुणे बेंगलोर, हा खानापूर तालुक्यातून जातोय मित्रांनो. त्यामुळे पूर्णपणे परिस्थिती बदलणार आहेत. आणि तुम्हाला सगळ्यांना परत एकदा कळकळीची विनंती की राज्याचे गृहमंत्री साहेब आता 2 मिनिटात व्यासपीठावरती येत आहेत आणि त्यामुळं तुम्ही सगळेजण ताकदीनं त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं. आणि एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.